कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर आता आपली टिफिन सिरीज चालू आहे. जसं तुम्ही बघितलंच असाल की आपण ह्याच्यामध्ये करत आहोत, शॉर्ट्समध्ये सगळे व्हिडिओ केलेले आहेत. तर त्याच्यातल्या डे 2मध्ये मी केलेली होती बुर्जी. तर आपण ती करून बघूयात कशी करायची असं ते मी तुम्हाला सांगते. पनीर बुर्जी करणार आहोत. अगदी सिंपल डब्यामध्ये पटकन होण्यासारखी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये. एका भांड्यामध्ये प्रथम आपण तेल घेतलेलं आहे, कांदा टाकलेला आहे फोडणीला, त्याच्यावर टॅमॅटो घ्या, दोन्ही पण एकाच वेळेला परतवून घ्या. आणि कांदा परतताना आपल्याला टॅमॅटो पटकन परतला जात नाही, पण हे करू शकता, चालून जातं हे, कारण लागायला पण चांगलं लागतं, खाताना पण ते चांगलं लागतं. आणि त्याच्यात थोडी हळद, मसाला, धना जिरा पावडर, जे तुम्हाला मसाले आवडतात ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. इव्हन तुम्ही पावभाजी मसाला टाकलात ना तरी पण त्याची चव अप्रतिम लागते. तर हे असं तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की पनीर बुर्जी कशी झाली होती. मुलांच्या डब्याला, इव्हन आपल्या मोठ्यांच्याही डब्याला हे छान लागतं. तर इथे मी पनीर घेतलेला आहे, तो चांगला बारीक किसून घेतलेला आहे, तर तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे श्वेतूज डायरी, त्याच्यावर ह्या मी सिरीज केलेल्या आहेत. आणि आपल्या ह्या ज्या चालू आहेत शॉर्ट्समध्ये मी दाखवते आपल्या यूट्यूब चॅनलला, ते छोटे व्हिडिओ आहेत. हा मी लॉंग व्हिडिओ केलेला आहे, म्हणजे इन डिटेल्स मला कळेल की काय काय टाकायचं आहे, कसं करायचं आहे. नंतर इथे मी आपलं मीठ घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घ्या, नाही तशी ती सुकी सुकी लागते. ह्याच्यामध्ये मटार टाकून पण ही बुर्जी छान लागते. नेक्स्ट टाईम मी कधी केली तर नक्कीच ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन की मटार टाकून कशी करायची असते. मटार तुम्ही टाकला ना, बटाटा अगदी बारीक कापायचा, चिरून घ्यायचा आहे आणि मटार पण घ्यायचा आहे, छान लागते भाजी. आणि कोथिंबीर वगैरे टाकायची आहे. इव्हन मिरचीमध्ये पण ही भाजी करता येते, पण ही मी आता मसाल्यामध्ये केलेली आहे. चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. इव्हन हे असं स्टफ करून जर तुम्ही पराठा केलात ना तर अगदी मस्त लागतो. तुम्ही खाऊन बघाल ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा ते कराल. नंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे. बस झाली आपली भाजी. अर्ध्या तासाच्या आत आपली भाजी चपाती होऊन जाते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होण्यासारखी आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केली. व्हिडिओला मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्कीच करून बघा.